बघा मित्रांनो, आलो मी पुन्हा आता तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये अकाउंट शिकवण्यासाठी. काय शिकवण्यासाठी? अकाउंट. परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर एकदम सुरुवातीपासून बघा, म्हणजे तुम्हाला एकदम डीप मध्ये समजणार आहे आणि चांगल्या पद्धतीने समजणार आहे. मी जसं वाईट आता एक्झाम्पल नंबर जे दिलेले आहेत तुम्हाला ते मी बोर्डावरती लिहिलेलेच आहेत आणि तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की बा हे जो बेस शिकवत आहे मी तुम्हाला, हा एकदम त्याच्या जनरल एंट्रीचे रूल्स शिकवत आहे. काय शिकवत आहे विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला जनरल एंट्रीचे रूल्स. NEP ला बीकॉम फर्स्ट सेमिस्टरला बीकॉम फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट तुमचं अकाउंट जनरल एंट्रीज. आता जे फर्स्ट सेमिस्टर चालू झालेलं आहे त्या फर्स्ट सेमिस्टरला मी तुम्हाला सांगत आहे की बा तुम्हाला जनरल एंट्रीज असतात. काय असतात विद्यार्थी मित्रांनो? जनरल एंट्रीज. एकदम सोप्या भाषेमध्ये. तर ट्रान्झॅक्शन, पर्टिक्युलर, काइंड्स ऑफ अकाउंट आणि इफेक्ट्स आणि रूल्स असे 5 कॉलमची आखणी करायची विद्यार्थी मित्रांनो. किती कॉलमची आखणी करायची? 5. इथं दिलेलं आपल्याला शो द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन 5 कॉलम चार्ट. म्हणजे हा आपण 5 कॉलमचा चार्ट केला. हा कशासाठी करत आहे आपण विद्यार्थी मित्रांनो? तुमचा बेस हा पक्का व्हावा म्हणून. तर बघा आता आपण बघणार आहोत. त्या पहिले सुरुवातीला व्हिडिओ आवडल्यानंतर वाटल्यास एक लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटन दिलेलं आहे, बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन ही मिळत राहणार मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करत जा, म्हणजेच मला थोडीशी मदत होऊन जाणार. आणि शेअर सुद्धा करा तुमच्या मित्रांना. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगत आहे, ते सुद्धा तुम्ही शेअर करा. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आता गुड परचेस. काय दिलेलं आपल्याला? गुड परचेस. मी या पहिल्या लेक्चरला सुद्धा सांगितलेलं आहे आणि असे भरपूर एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर फर्स्ट याच्यामध्ये दाखवायचा गुड्स परचेस. गुड्स परचेसचा अर्थ काय असतो? म्हणजेच तुम्ही माल काय केलेला आहे? खरेदी केला. मी तुम्हाला आता शिकवलेलं आहे. या पहिलेचे अगर लेक्चर तुम्ही बघितले असेल ती 4 पर्यंत 5 पर्यंतचे, तर तुम्हाला मी आता समजलंच असेल की गुड्स परचेस म्हणजे गुड्स म्हणजे आपल्याकडे काय येणार आहे? गुड्स येणार आहे. आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर काही तुम्ही खरेदी करा म्हणजे परचेस करा. परचेसचा अर्थ असतो खरेदी करणे. परचेसचा अर्थ काय असतो? खरेदी करणे. सोडचा अर्थ काय असतो? सेल करणे. आता आपण परचेस करत आहे, तर कोणत्याही गुड्स मध्ये अगर नाव दिलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन उधारीचे असतात. कोणते असतात विद्यार्थी मित्रांनो? उधारीचे असतात. गुड परचेस केला तर तुमच्याकडे गुड्स येणार आहे. काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? गुड्स येणार आहे. म्हणजे येणारी गुड्स काय करत असतात? ती डेबिट करतात. म्हणजेच तुम्ही गुड्स अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट. आपण त्या व्यक्तीला काय देणार आहोत? कॅश देणार आहोत. काय देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो? कॅश देणार आहोत. तर गुड्स हे कशामध्ये येते? रिअल. आणि कॅश सुद्धा कशामध्ये येणार? रिअल. कशामध्ये येणार? रिअल मध्ये येते की नाही? मग आता गुड्स काय होऊन राहिलं? कम सीन. आपल्याकडे गुड्स येत आहे ना, म्हणजेच ते कम सीन होऊन राहिलं. म्हणजेच बघा हे कम्स इन आणि कॅश काय होत आहे? गोज आउट. म्हणजेच आपण काय करायचं? इथे लिहायचं गोज आउट. तुम्ही लिहून घ्या डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट. बघा आता झालं. त्यानंतर आता सेकंड नंबरला आपल्याला दिलेला आहे त्यांनी गुड परचेस फ्रॉम. गुड्स परचेस फ्रॉम गोपाल. गोपाल या व्यक्तीकडनं आपण वस्तू परचेस केल्या. काय केलेलं आहे? परचेस. परंतु त्या व्यक्तीला कॅश दिली नाही, भविष्यात देऊ 1, 2, 3, 4 दिवसानंतर, नाही तर बुडून टाकू. असतात भरपूर लोक माल परचेस करायचे आणि लोकांचे पैसे बुडवायचे. मग ते जे बुडवलेले पैसे असतात ते बॅड डेब्ट्स म्हणून लिहावं लागतात. कोणत्या नावाने लिहावं लागतात? बॅड डेब्ट्स. ते जनरल एंट्री मध्ये दाखवत नाहीत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तर गुड्स अकाउंट डेबिट. तर आपल्याकडे गुड्स येत आहे, कमसीन आहे ना, तर मग येणारी गुड्स काय करायची? ती डेबिट. ऍसेट कोणती बी असो, येणारी ऍसेट डेबिट करा. येणारी ऍसेट काय करायची? डेबिट. बघा आता हे कॅश आहे. कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. कॅशच्या जागी काय लिहायचं? त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. म्हणजेच इथं लिहाल तुम्ही गोपाल. अकाउंट क्रेडिट. गुड्स रिअल आहे. गुड्स काय आपली
रिअल. आणि गोपाल हा व्यक्ती आहे म्हणजे ते काय आपलं पर्सनल. काय विद्यार्थी मित्रांनो? पर्सनल. मग हे पर्सनल झालं. त्यानंतर कम्स, गुड्स, कम्स इन है ना, कम्स इन. गोपाल, गोपाल कम्स इन किंवा गोदावत राहणार का? नाही, गोपाल हा व्यक्ती जात नसतो कधीच विद्यार्थी मित्रांनो. बघा व्यक्ती हा जात नाही. आता काय करायचं? गोपाल म्हणजे हा प्रॉफिट गिव्हर, प्रॉफिट गिव्हर, प्रॉफिट कराना गिव्हर, क्रेडिट 3 नंबर. हा प्रॉफिट गिव्हर. त्यानंतर थर्ड मशिनरी परचेस, मशनरी परचेस, मशनरी परचेस. मोबाईल असो, मशिनरी असो, ढोलकी असो, बॅट असो है ना, तुमची गाडी असो, सायकल असो, काही परचेस करा. समोरच्याला काय द्यावं लागते? कॅश. काय द्यावं लागते? कॅश. म्हणजेच तुमच्याजवळची गोजावट आहे ते. मग मशिनरी परचेस बाय, मशिनरी येत आहे म्हणजे ती डेबिट होणार. मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट. आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट आली गोजावट आहे, काय आली ती गोजावट आहे, जाणार आहे. मशिनरी रिअल, कॅश सुद्धा रिअल. कम्स इन, गोज आउट. डेबिट आणि क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. बघा 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 बघा, गणित बघा आहे की नाही? बघा बघा बघा, गणित बघा कसं सोपी जाते गणित. माझे नियम पाठ करा तुम्ही. फक्त सांगितलेले गणित एकदम सोपी आहे की नाही? मशिनरी परचेस, परचेस फ्रॉम राहुल, मशिनरी परचेस फ्रॉम राहुल. अरे तुम्ही आजच्या परिस्थितीमध्ये त्या मोबाईल खरेदी करता काय? तर सर मी मोबाईल घेतला 50,000चा, 70,000चा, 1,00,000चा. अरे ते मोबाईल तुम्ही काय करत असता? फायनान्स मध्ये घेता, नाही तर उधारीमध्ये घेता आहे की नाही? मला घ्यायचा असला तर मी बी फायनान्स मध्ये घेतो आहे की नाही? सगळेच व्यक्ती घेतात. मग तुम्ही आजच्या परिस्थितीत त्या व्यक्तीला पैसे कॅश देता का? नाही. मग त्या व्यक्तीचं नाव येते. बघा मशिनरी परचेस फ्रॉम गोपाल. आपण त्या व्यक्तीकडनं मशिनरी परचेस केली. काय केली? परचेस. मग आपल्याला आता मशिनरी येत आहे. येणारी असेट डेबिट, येणारी असेट डेबिट. मशिनरी अकाउंट डेबिट, मशिनरी अकाउंट डेबिट. आणि टू राहुल अकाउंट क्रेडिट. कारण की या व्यक्तीला आपण कॅश दिली का? नाही, आज नाही, नंतर कॅश देणार आहे. मशिनरी रिअल, मशिनरी काय? रिअल. आणि हा व्यक्ती काय आहे? पर्सनल. कम्स इन, नाही तर व्यक्तीच्या नावाच्या समोर लिहिसा कम्स इन. अरे व्यक्ती येत नसते. कोणत्या व्यक्तीला किती पैसे द्या तुम्ही, व्यक्ती खरेदी बी करत ना. कम्स इन. त्यानंतर प्रॉफिट गिव्हर, व्यक्तीचं नाव आहे. परचेस आहे ना हे, परचेस, परचेस. प्रॉफिट गिव्हर, प्रॉफिट गिव्हर. बघा 4 झाले. 5 नंबर. बघा आता 5 नंबरला कम्प्युटर परचेस. सेम हीच पद्धत. कम्प्युटर PUTER, कम्प्युटर परचेस. ओके. परचेस. आता हा यस. मग कम्प्युटर परचेस, कम्प्युटर परचेस केलं. व्यवसायासाठी कम्प्युटर लागतात. टॅली करा, बिल काढा, परचेसचे बिल, सेलचे बिल आहे की नाही? संपूर्ण बिल, ERP9, अकाउंट ट्रान्झॅक्शन करा. संपूर्ण व्यतिरिक्त काम होतात बाकीचे. म्हणजेच आता कम्प्युटर परचेस केलं तुम्ही, तुमच्याकडे कम्प्युटर येणार आहे आणि समोरच्या व्यक्तीला कॅश काय जाणार म्हणजे देणारा, कॅश देणारा आहे. म्हणजेच येणारी कॅश काय करायची? डेबिट. जात असेल तर क्रेडिट. आता इथं येत काय आपल्याकडे?
कम्प्युटर येत आहे म्हणून मग कम्प्युटर अकाउंट डेबिट, कम्प्युटर अकाउंट डेबिट. आणि 2 कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. रियल comes in, goes out. डेबिट आणि क्रेडिट, येत असेल तर डेबिट, जात असेल तर क्रेडिट. 6 नंबर, कम्प्युटर परचेस फ्रॉम रमेश. कम्प्युटर परचेस फ्रॉम रमेश. बघा आता, कम्प्युटर परचेस फ्रॉम रमेश, जसं मशिनरीचं तुम्ही केलं होतं सेम तेच ट्रान्झॅक्शन, फक्त मशिनरीच्या जागी कम्प्युटरचं नाव, मशिनरीच्या जागी कम्प्युटरचं नाव आणि राहुलच्या जागी रमेशचं नाव, नेम. म्हणजेच आपल्याकडे कम्प्युटर परचेस येत आहे परंतु त्या व्यक्तीला कॅश दिली नाही, व्यक्तीचं नाव लिहा. अरे व्यवसायात हजारो व्यक्ती असतात, मग त्या व्यक्तींचे काय लिहावं लागतात, नावं लिहावं लागतात. परंतु कधी फक्त गुड्स परचेस केलेले असतील तर, मशिनरी परचेस केलेली असतील तर, नाहीतर सरांनी नाव सांगितलं लिहायचं म्हणून मग सॅलरीत बी नाव लिहायचं नाही. सॅलरी उधारीमध्ये दिल्या जात नाही, वेजेस उधारीमध्ये दिल्या जात नाही. कम्प्युटर परचेस फ्रॉम रमेश म्हणजेच आपल्याकडे बाय कम्प्युटर अकाउंट डेबिट टू रमेश अकाउंट क्रेडिट. कम्प्युटर रियल आणि रमेश कोण आहे, पर्सनल आहे. कोण आहे तो, पर्सनल. रमेश कोण आहे, पर्सनल आहे, पर्सनल लिहिजा. हा, कम्प्युटर कम्स इन आणि प्रॉफिट गिवर. हा, आता आज गिवरचे भरपूर परचेसचे सांगून राहिलेलं आहे, उद्या सोडचे सुद्धा सांगेल. नेक्स्ट लेक्चरला आपण सोडचे सुद्धा बघू, त्याच्यामध्ये प्रॉफिट रिसिव्हर येणार. 7 नंबर बघा आता, रेंट पेड. काय विद्यार्थी मित्रांनो, रेंट पेड, RENT, रेंट पेड. ओके, हा, रेंट पेड. तर रेंट पेड म्हटल्यानंतर अरे आपलं दुकान असते, व्यवसायामध्ये सगळ्याचे स्वतःचे दुकान असतात का, नाही, भाड्याचे असतात, म्हणजेच भाड्याने घेतलेले असतात. रेंट म्हणजे भाड्यावर घेतलेले, मग त्या व्यक्तीला भाडं द्यावं लागते, म्हणजेच रेंट पेड झालं. मग रेंट पेड झालं याचा अर्थ आपण काय देणार आहोत, त्याला कॅश देणार आहोत. आपल्याकडे काही येणार आहे का, कमसिल आहे का, नाही. त्यामुळे हा, रेंट पेड. ऑल एक्सपेन्सेस आहेत, काय ते एक्सपेन्सेस. बाय रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. रेंट मध्ये नाव दिलेलं असेल तर येत नाही, रेंट मध्ये नाव दिलेलं असेल तर येत नाही, कारण की रेंट हे उधारीचा व्यवहार नसतो, भाडा आहे. चला बा उधारीत राहू द्या असं म्हणतो का आपण, नाही, भाऊ थोड्या दिवसाने देऊ असं म्हणू. पण रेंट हे उधारीमध्ये नसते, रेंटचे व्यवहार कधीच उधारीमध्ये नसतात. नॉमिनल, हा सॉरी, एक्सपेन्सेस आहे ना, हा, डेबिट काय ते एक्सपेन्सेस आहेत. हा, पूर्ण लिहून घ्यायचं वाटलंच तुम्ही. हा, कॅश, कॅश कशामध्ये येते, रियल. कॅश गोज आउट, भाडा देऊन राहिलो ना आपण, गोज आउट, क्रेडिट. त्यानंतर 8 नंबर काय विद्यार्थी, गुड्स सॉरी रेंट इंटरेस्ट, इंटरेस्ट आहे ना, हा, इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट पेड. बघा आता इंटरेस्ट पेड म्हणजे व्याज तुम्ही दिलं. बँकेमधून अगर कर्ज काढलेलं असेल, बँकेतून काय केलं असेल तुम्ही, कर्ज काढलं असेल, मग त्याचा तुम्हाला दर महिन्याला काय भरावं लागते, व्याज भरावं लागते. मग अगर व्याज भरावं लागते याचा अर्थ आपल्याला पैसे द्यावे लागतात, तिथून आपल्याला काही मिळते का, नाही, काहीच मिळत नाही. तर तुम्हाला इंटरेस्ट पेड म्हणजे व्याज देणे. तर मग इंटरेस्ट अकाउंट डेबिट, ऑल एक्सपेन्सेस अकाउंट काय दाखवायचं, डेबिट. बाय इंटरेस्ट अकाउंट डेबिट. हा, कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट, कॅश अकाउंट क्रेडिट. हा, इंटरेस्ट पेड. इंटरेस्ट कशामध्ये येते, नॉमिनल. रियल कॅश कशामध्ये ना,
रिअल एक्सपेन्सेस हा आणि गोज आउट म्हणजे इंटरेस्ट तुमची जाणार आहे का ना व्याज म्हणजे कॅश जाते काय जाते विद्यार्थी मित्रांनो कॅश इंटरेस्ट तुम्हाला भरावा लागत असते हा आला का लक्षात 8 झाले आपले 9 आणि 10 राहिलं हा तर बघा या बाजूला दाखवू का 9 आणि 10 आणि दाखवतो ना तिथंच नाही तर इथं दाखवू का राहू द्या इथं नाही दाखवू 9 आणि 10 बघा हे झालं ओके विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढा का तुम्हाला काढून घ्या काढा बघा पटकन काढला का हा काढला असेल बघा आता मी हे वरचं पुसतो म्हणजे तुम्हाला हे 2 एक्झाम्पल सांगतो कोणते 2 लक्ष द्या लिहायचं असेल लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रमाणात समजेल प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाही अकाउंट कठीण असते थोडं तुम्ही करसान लिहिसान नियम पाठ करसान तर येते हा घर बांधायचं आहे बेसच अगर बांधसान नाही तर तुम्हाला घर बांधता येत नाही तुमचा पाया हा पक्का असला पाहिजे जो बेस असतो तोच मजबूत असला पाहिजे हा बेस शिवाय जमत नाही आता 9 नंबरचं बघा 9 नंबर गुड्स सोल्ड तसं पाहिलं तुम्हाला आता हे यालाच पाहिजे गुड सोल्ड म्हणजे माल सेल केला गुड सोल्ड मग आता आपण माल सेल केला तर आपल्याकडे काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो कॅश येणार काय येणार आहे कॅश बाय कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट डेबिट आणि क्रेडिट बघा कॅश काय रिअल आणि गुड सुद्धा काय रिअल कम्स इन यालाच पाहिजे तुम्हाला गोज आउट आहे की नाही गोज आउट ओके आलं लक्षात समजलं बरोबर नेक्स्ट आता उधारीचा व्यवहार ट्रान्झॅक्शन दिलेला आहे बघा आपण समोरच्या व्यक्तीला पैसे दिले सोल्ड आहे ना गुड सोल्ड टू अमित म्हणजे आपण माल सेल केला परंतु आपल्याला कॅश रिसिव्ह झाली नाही आपल्याला आता कॅश रिसिव्ह झाली का नाही सोल्डचं ट्रान्झॅक्शन दिलेलं कशाचं दिलेलं सोल्डचं ज्यावेळी सोल्डचं ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल तेव्हा कॅश येते परंतु आता नाव दिलेलं आहे म्हणजे त्याचं ट्रान्झॅक्शन म्हणजे कॅश आली का नाही तर कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आपल्याजवळ गुड्स काय होणार आहे गोज आउट होणार आहे म्हणजे आता बघा गुड्स काय होणार आहे गोज आउट 10 नंबर गुड्स सोल्ड टू अमिताभ बच्चन अमित या व्यक्तीला माल आपण सेल केला मग आपल्याकडे काय येणार आहे कॅश येणार आहे मग कॅश अकाउंट डेबिट गुड्स अकाउंट क्रेडिट असं व्हायला पाहिजे ना परंतु त्या व्यक्तीनं उधारीमध्ये माल परचेस केला त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं नाव लिहू अरे आपल्या जवळून 1000 व्यक्तींना नाव लिहू माल उधारीत परचेस केलेला असेल तर आपण त्या व्यक्तीचं नाव लिहितो त्यांचे ट्रान्झॅक्शन त्यांच्या याच्यात लिहितो आहे की नाही हा लक्षात राहतात का नाही त्यामुळे काय करतात लिहून ठेवतात वही खाते की आता कम्प्युटरवरती लक्षात हा म्हणजेच बाय कॅश येणार आहे का आता आपली नाही त्यामुळे अमितचं नाव अमित अकाउंट डेबिट टू अमित अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट अमित काय राहणार पर्सनल आणि गुड्स काय राहणार रिअल ओके विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या गुड्स रिअल अमित प्रॉफिट लक्ष द्या प्रॉफिट रिसेवर हा आता इथं प्रॉफिट गिव्हर असं आलंय ना प्रॉफिट गिव्हर क्रेडिट मध्ये प्रॉफिट गिव्हर येते ते परचेसचे ट्रान्झॅक्शन असतात परंतु सेल मध्ये प्रॉफिट रिसेवर येणार काय येणार आहे प्रॉफिट रिसेवर डेबिट हा इथं काय येणार गोज आउट आपल्याजवळून माल काय होत आहे जात आहे गोज आउट क्रेडिट करायचा गुड्स सोल्ड टू अमित अकाउंट डेबिट गुड्स अकाउंट क्रेडिट पर्सनल रिअल प्रॉफिट रिसिव्हर आणि गोज आउट बघून घ्या
ओके विद्यार्थी मित्रांनो, आलं का लक्षात? लिहायचं, लिहून घ्यायचा, स्क्रीनशॉट काढायचा, काढून घ्या, एकदम बरोबर. कळला? काहीच हरकत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दिलेलं आहे, घंटीचं बटन दिलेलं आहे, म्हणजे दाबा, तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार विद्यार्थी मित्रांनो. ओके, जय भोलेनाथ.